नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे सुट्टीचा दिवस आणि मी आणि ईश्वरी आज चाललेलो आहे आम्ही एका डोंगरी किल्ल्याला भेट द्यायला आणि त्या डोंगरी किल्ल्याचं नाव आहे ढवळगड। तर या ढवळगडाला भेट देण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत। ढवळगड हा किल्ला सासवड पासून अवघ्या 17 किलोमीटर वरती आहे। अंदाजे एक 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण या किल्ल्याजवळ पोहोचणार आहोत। मंडळी, या किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला गाडी लावण्याची सुविधा आहे आणि तिथून एक 5 ते 10 मिनिटाचा हा छोटासा ट्रेक असणार आहे आणि वर गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळणार आहेत ते आज आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत। तर मंडळी, नेहमीप्रमाणेच जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, गडावर जाण्यापूर्वी या बाजूला किल्ला आहे, तुम्ही बघू शकताय। पण इथं थोडंसं आता पावसाळा असल्यामुळे थोडंसं पाणी वगैरे साठलेलं आहे। पण ज्यावेळी मी इथं आलो आणि आम्ही बघतोय आता सगळं, तर खूप छान वाटतं, एक वेगळा अनुभव येतोय मित्रांनो। चल पुढे। तर मंडळी, या बाजूला गाडी लावलेली आहे झाडाच्या सावलीला आणि इकडून आता आम्ही चाललोय चालत। चला ईश्वरी, ट्रेकिंग करायचं ना, चलो। मित्रांनो, गडावर जात असताना सुरुवातीला आपल्याला दर्शन होतं हा चुन्याचा घाणा आहे आणि या चुन्याच्या घाण्याचा उपयोग गड किल्ल्यांच्या बांधकामासाठी होतो। तर मंडळी, आलेलो आहे आम्ही आता जवळजवळ पायथ्याला। एक छोटीशी ट्रेक आहे पण मस्त मजा येते। या किल्ल्याच्या पायथ्याला आपण इथं गाड्या पार्क करू शकतो, पण आम्हाला थोडं ट्रेक करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही चालत आलोय। समोर तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला पायरीचा मार्ग दिसतोय आपल्याला। तर मंडळी, आलेलो आहे आपण गडाच्या पायथ्याला, म्हणजे या डोंगरी किल्ल्याच्या पायथ्याला, आणि आपण पाहू शकताय सध्या जे आहे ते गडाचं संवर्धन केलं जाते। तर त्याच्यामुळं हे काही सध्याचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते। चला, एक 10 ते 12 पायऱ्या चालून आल्यानंतर पुढे आपल्याला एक शिल्प दिसते हनुमानाचं, आणि या शिल्पाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच शिल्पामध्ये दोन्ही बाजूला मारुतीची मूर्ती जी आहे ती कोरलेली आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक श्री गणेशाचं मंदिर दिसते। आणि मंडळी, आपण आता इथून आलो होतो आणि आलेलो आहे आपण गडाच्या एकमेव दरवाजाजवळ। या दरवाजाची पण डागडुजी झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण काही जुन्या अवशेषांमध्ये, जुन्या पुस्तकांमध्ये, जुन्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहू शकतो की आपल्याला हा दरवाजा दिसणार नाही। मात्र एक थोडंसं साचा त्याचा होता, तर त्यालाच थोडंसं रिनोव्हेट केलेलं आहे आणि इथं ज्यांनी सुधारणा केलेली त्यांचे डिटेल्स इथं आपण तुम्ही पाहू शकता। मस्त दिसतंय व्ह्यू वरून। ढवळगड या किल्ल्याचा उल्लेख कृष्णाजी वामन पुरंदरे यांनी त्यांच्या पुरंदर या पुस्तकामध्ये भुलेश्वर डोंगर रांगांमध्ये असलेला ढवळगड किल्ला असा केलेला आहे। तसेच या व्यतिरिक्त इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ राज मेमाने यांनी आपले पेशवेकालीन जेजुरी या पुस्तकात ढवळगड बद्दलचे मोडी लिपीतील पत्र व त्याचे मराठीमधील भाषांतर दिलेले आहे। हे पत्र दुसरे बाजीराव पेशवे यांचे असून राजेश्री रामचंद्र नारायण यांना लिहिलेले आहे। त्यामध्ये ते लिहितात, जेजुरी हा गाव किल्ले पुरंदर व ढवळगड यांची देखरेख करण्याच्या कामास बाळूजी कुंजीर यांच्याकडे दिलेला असून
त्या कामासाठी गावाचा दावा कुंजीर यांच्या हवाली करणे व गावची काही बाकी असेल तर तीही देणे। म्हणजेच काय तर जेजुरी येथून होणाऱ्या उत्पन्नातील काही भाग किल्ले पुरंदर व किल्ले ढवळगड यांच्या देखभालीसाठीच खर्च होत होता। हे पत्र दुसरे बाजीराव यांनी शनिवार दिनांक 1802 साली पाठवलेले आहे असे इतिहास सांगतो। या गडाचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी केला जात असावा। या बाजूला बैठक व्यवस्था केलेली आपण पाहू शकतो। मस्त असा नजारा आहे। या बाजूला तुम्ही बघू शकताय हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे। अतिशय सुंदर नजारा इथून वरून दिसतोय मित्रांनो। या बाजूला ट्रेनचा रूट आहे, रेल्वे रूट। या मंदिराच्या या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, पण या पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच नाहीये। ओम नमः शिवाय। मंडळी हवा खूप जोरात आहे। बघूया आता आपल्याला ड्रोन फ्लाय करताना काय अडचण येते का काय, पण तरी पण आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो। मंडळी आता किल्ला पाहून आम्ही खाली आलोय थोडंसं, आणि इकडे तुम्ही बघू शकता की हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे।
आणि इथंच आम्ही शेजारीच बसलेलो आहे थोडं सावलीला आणि गप्पा मारत बसलोय. तर आता आपण ईश्वरीला विचारूया की तिला कसं वाटलं हा किल्ला पाहून. छान वाटलं आणि मला वाटलेलं की इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल, पण छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पाहिली मला खूप अजून आनंद झाला. आपण सगळ्यांनीच या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना खूप जपलं पाहिजे आणि तुम्ही जे हे किल्ल्यावर कचरा टाकता ते पण करू नये. आता ईश्वरी मला सांग, आपण किल्ल्यावरती काय काय गोष्टी बघितल्या, पहिल्यांदा काय बघितलं, नंतर काय बघितलं, ते थोडक्यात सांग. वर आलो आम्हाला एक हनुमानाचं मंदिर दिसलं, जे एकाच दगडामध्ये दोन्ही बाजूनी कोरलं गेलं होतं. आणि मंदिराच्या आत जाताना एक बुरुज टाईप एक महादरवाजा होता आणि तो आता नवीन बांधला गेला आहे. ते पाहून पण खूप आनंद झाला. तर मंडळी, आता आम्ही किल्ला पाहिलेला आहे, संपूर्ण किल्ल्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती अतिशय अप्रतिम आहे आणि तिथं त्या मूर्तीच्या पाठीमागं एक भगवा ध्वज फडकताना आम्हाला दिसत होता. खूप छान असं लोकेशन तिथं आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. पण माझी एक विनंती आहे सर्वांना की वर जाऊन म्हणजे चौथऱ्यावरती चढून कुणीही फोटो काढू नये. रील्स आणि फोटो वगैरे जर काढायचे असतील तर चौथऱ्याच्या खालूनच आपण काढावी ही कृपया विनंती करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि खूप अभिमान वाटतो. छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती देखील या ढवळगड किल्ल्यावरती आहे. तर मित्रांनो, आता आमचा संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.